Students, in last lecture we have started with the point inverse trigonometric functions. In this point we see range of all inverse trigonometric functions. Now today we start with the point properties of inverse trigonometric functions. Now proof of these properties can be deleted. बघा ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत एकूण 16 प्रॉपर्टीज आहेत त्याचं प्रूफ यावर्षी तुम्हाला नाही. या काल परवा जो GR आलेला आहे त्याच्यातून त्याचं प्रूफ काढलेलं आहे. फक्त त्याची काय आहे एक्झाम्पल या प्रॉपर्टीवरची एक्झाम्पल आहे. नाउ सी फर्स्ट प्रॉपर्टी sin inverse of x is equal to cosec inverse of 1 upon x. sin and cosec are reciprocal of each other. पण इन्व्हर्स मध्ये दोन्ही फंक्शन इक्वल दाखवताना बघा व्हॅल्यू जी आहे त्याचा काय आला रेसिप्रोकल आला आणि x हा जो आहे -1 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू 1 x नॉट इक्वल टू 0. सेकंड प्रॉपर्टी cos इन्व्हर्स x इज इक्वल टू sec इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन x. कंडिशन तीच आहे. तिसरी प्रॉपर्टी बघा tan इन्व्हर्स x इज इक्वल टू cot इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन x. इथं दोन प्रॉपर्टीज आहेत. tan इन्व्हर्स x इज इक्वल टू cot इन्व्हर्स 1 अपॉन x. x ग्रेटर दॅन 0 असेल तर tan inverse x is equal to -5 plus cot inverse x if x less than 0 असेल तर. Now fourth, sin inverse of -x is equal to -sin inverse x. Fifth, cos inverse of -x is equal to pi minus cos inverse x. आता इथं ह्या दोन्हीमध्ये हा फरक का आला तर sin of minus theta minus sin theta बरोबर आणि cos of minus theta plus cos theta असं असल्यामुळं इथे एक टर्म जाता येते कोणती पाय. तसंच बघा 6 tan inverse of -x is equal to -tan inverse x. 7 cosec inverse of -x is equal to -cosec inverse x. 8 sec inverse of -x is equal to pi minus sec inverse of x. 9 cot inverse of -x is equal to pi minus cot inverse x. 10 sin inverse x plus cos inverse x is equal to pi by 2. इथं x ची जी कंडिशन आहे ती सेम आहे. नेक्स्ट बघा tan inverse x plus cot inverse x is equal to pi by 2. tan किंवा cot ही फंक्शन असतील तर तुमची x हा x is any real number. Now see 12 cosec inverse x plus sec inverse x is equal to pi by 2. कोसेक आणि सेकला जी कंडिशन आहे ती कोणती आहे x ग्रेटर दॅन इक्वल टू 1. 13 बघा इफ x ग्रेटर दॅन 0 y ग्रेटर दॅन 0 x y लेस दॅन 1 देन tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x प्लस y डिवाइडेड बाय 1 मायनस xy. आता इथे जी कंडिशन आहे ती बघा xy लेस दॅन 1. xy हा 1 पेक्षा लहान आहे. 1 मधून तुम्ही 1 पेक्षा लहान असणारी व्हॅल्यू वजा केली तर काय नाही पॉझिटिव्ह. तेव्हा टोटल फंक्शन काय होते पॉझिटिव्ह कारण x पॉझिटिव्ह आहे y पॉझिटिव्ह आहे. आता तीच प्रॉपर्टी बघा xy जर ग्रेटर दॅन 1 असेल तर xy ची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी असेल तर 1 मधून तुम्ही 1 पेक्षा मोठी असणारी व्हॅल्यू वजा केली तर इथं व्हॅल्यू काय येणार निगेटिव्ह. तेव्हा फंक्शन काय झालं x पॉझिटिव्ह y पॉझिटिव्ह डिनॉमिनेटर काय आला निगेटिव्ह आला. तेव्हा टोटल फंक्शन काय झालं निगेटिव्ह. तेव्हा इथं बदल झाला बघा xy लेस दॅन 1 असेल तर tan इनवर्स xy ग्रेटर दॅन 1 असेल तर pi प्लस tan इनवर्स. नाउ सी 15 x ग्रेटर दॅन 0 y ग्रेटर दॅन 0 xy इज इक्वल टू 1. आता xy ची व्हॅल्यू जर 1 असेल तर 1 मायनस 1 काय आला 0. डिनॉमिनेटर 0 आला व्हॅल्यू काय झाली इन्फिनिटी. पण tan ची व्हॅल्यू इन्फिनिटी कोणत्या अँगल साठी आहे pi by 2 साठी. पण tan इनवर्स इन्फिनिटी इज इक्वल टू pi by 1. नेक्स्ट बघा 16 x positive y positive tan inverse x minus tan inverse y is equal to tan inverse of x minus y divided by 1 plus xy. आता हे जे फॉर्म्युले हे तुम्हाला थोडेसे फॅमिलियर आहे. tan a plus p त्याच्यामध्ये बघा tan a plus tan b divided by काय लिहितो आपण 1 minus tan a into tan b. तेच फक्त कशाच्या संदर्भात आहे इन्व्हर्सच्या संदर्भात आहे. आता इथे आपल्याला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याची काय बघायचे एक्झाम्पल्स. आता फर्स्ट
प्रिन्सिपल सोल्युशन आपण सुरुवातीला बघितलेलं आहे. इथं काय म्हणतोय मी, प्रिन्सिपल व्हॅल्यू जी आहे ती कशाची असेल, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची. आणि प्रिन्सिपल सोल्युशन कशाचं असेल, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं. आता फर्स्ट एक्झाम्पल बघा, फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स. फर्स्ट, साइन इनव्हर्स ऑफ 1/2. नाउ सोल्युशन. लेट तुम्हाला जे फंक्शन दिलेलं आहे साइन इनव्हर्स 1/2. आता साइनची व्हॅल्यू 1/2 जी आहे ती कोणत्या अँगलसाठी आहे, π/6 साठी. वी हॅव साइन π/6 is equal to 1/2. Therefore our principal value is π/6. पण ती आहे का, ही प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे असं आपण कधी म्हणणार, जर π/6 ही व्हॅल्यू साइन इनव्हर्सच्या रेंज मध्ये असेल तर. मग साइन इनव्हर्सची जी रेंज आहे ती किती आहे, क्लोज्ड इंटरवल -π/2 to +π/2. This is the range of sin inverse and π/6 belongs to closed interval -π/2 to +π/2, means π/6 lies in the range of sin inverse. Also 1/2 belongs to closed interval -1, 1. This is the domain of sin inverse, and therefore principal value of sin inverse of 1/2 is π/6, and therefore sin inverse 1/2 is equal to π/6. आता प्रिन्सिपल व्हॅल्यू काढायची म्हणजे फक्त हे तुम्हाला चेक करायचे की तुम्ही जे आन्सर काढलेला आहे ते त्या फंक्शनच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच म्हणजे त्याला काय म्हणायचं, रेंज, त्याच्यामध्ये असलं पाहिजे. बघा एवढं सोल्युशन तुम्हाला लिहायचं आहे. आणि हे एक्झाम्पल तुम्हाला किती मार्कासाठी आहे, 2 मार्कासाठी. आता बघा निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर सेकंड, tan इनव्हर्स ऑफ -1. सोल्युशन. लेट tan इनव्हर्स ऑफ -1. आता tan इनव्हर्स ऑफ -1, tan ची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगलसाठी आहे, बघा वी हॅव tan inverse tan π/4 is equal to किती, 1. And we know tan of minus theta minus tan theta. Therefore tan of minus π/4 is equal to -1. And therefore our principal value is -π/4. मग ही आहे का प्रिन्सिपल व्हॅल्यू, तर मायनस आपण आपल्याला काय बघायचंय तर -π/4 ही व्हॅल्यू tan इनव्हर्सच्या रेंज मध्ये आहे का. मग tan इनव्हर्सची रेंज काय आहे, ओपन इंटरवल -π/2 to +π/2. मग ह्या इंटरवल मध्ये ही व्हॅल्यू येते कोणती, -π/4. -π/4 belongs to range of tan inverse. Therefore principal value of tan inverse of -1 is equal to -π/4. Therefore tan inverse of -1 is equal to -π/4. आता sin inverse of मायनस व्हॅल्यू असेल किंवा tan inverse of मायनस व्हॅल्यू असेल तर हे सोल्युशन तुमचं बरोबर आहे. आता तिसरं जे एक्झाम्पल घेणार आहे मी ते कॉसचं आहे. बघा थर्ड, cos inverse of -1/2. सोल्युशन मध्ये लेट cos inverse of -1/2. आता cos ची 1/2 व्हॅल्यू कोणत्या अँगलसाठी आहे, π/3 साठी. बघा cos ची मायनस व्हॅल्यू कशासाठी आहे, π/3. बट cos of minus theta is equal to plus cos theta. Therefore cos inverse of -1/2 is equal to काय करा, थीटा एशूम करा, कारण cos of minus theta plus cos theta. Therefore -1/2 is equal to cos inverse राइट ला गेल्यानंतर काय होणार, cos theta. Therefore cos theta is equal to -1/2.
Therefore cos theta is equal to minus 1/2 means cos of the angle pi by 3. आता इथं तुम्हाला मायनस कॉस पाय बाय 3 हा कॉस ऑफ मायनस पाय बाय 3 असा लिहिता येत नाही. मग हे निगेटिव्ह साइन नको आहे आपल्याला. त्यासाठी आलाड अँगलचा फॉर्म्युला यूज करा. cos theta is equal to cos pi minus theta is equal to minus cos theta. हा आलाड अँगलचा फॉर्म्युला तो यूज करा तिथं. म्हणजे काय नाही सांगा cos pi minus pi by 3. And therefore cos theta is equal to cos pi minus pi by 3 किती झाले 2 pi by 3 radians. आता आलाड अँगलचा असा पण एक फॉर्म्युला आहे cos pi plus theta. cos pi plus theta is equal to also minus cos theta. मी तर pi plus घेतली व्हॅल्यू तर तुमचा आन्सर काय ना 3 pi plus pi 4 pi by 3. आणि 4 pi by 3 जर आन्सर आलं घ्यायचं म्हटलं तर ती व्हॅल्यू कॉस इनव्हर्सच्या रेंज मध्ये बसत नाही. कारण कॉस इनव्हर्सची रेंज काय आहे क्लोज्ड इंटरवल 0 पाय. म्हणजे तुमची व्हॅल्यू 0 असू शकते 0 चालते पाय चालते आणि 0 आणि पायच्या दरम्यान असलेली कुठली व्हॅल्यू. आता बघा 2 pi by 3 lies in range of cos inverse. Therefore theta is equal to 2 pi divided by 3 radians because 2 pi divided by 3 radians belongs to closed interval 0 pi which is range of cos inverse, and therefore principal value of cos inverse of minus 1/2 is 2 pi divided by 3. आता ही 3 एक्झाम्पल आपण घेतलेली आहेत. आता इथे तुम्हाला सिंगल फंक्शन दिलेलं आहे. आता हीच फंक्शन तुम्हाला ऍडिशन टाइप मध्ये एकाच याच्यामध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त फंक्शन दिली तर फक्त त्याच एक फंक्शन फक्त एकापेक्षा जास्त असतील तर त्याचं सोल्युशन बघा. आता इव्हॅल्युएट द फॉलोइंग. इव्हॅल्युएट त्याच्यामध्ये फर्स्ट tan inverse 1 plus cos inverse 1/2 plus sin inverse 1/2. आता सोल्युशन मध्ये तुम्ही आहे असं फंक्शन लिहून घ्यायचं आहे. मग tan inverse 1 किती pi by 4. आता हे लिहिताना pi by 4 ही व्हॅल्यू tan इनवर्स च्या रेंज मध्ये आहे का आहे. tan इनवर्स ची रेंज काय ओपन इंटरवल -pi by 2 to +pi by 2 प्लस cos इनवर्स 1/2 pi by 3 and sin इनवर्स 1/2 pi by 6. आता हे जेव्हा व्हॅल्यू घेतो आपण तेव्हा तुम्हाला काय बघायचं आहे तर ही व्हॅल्यू त्या फंक्शनच्या रेंज मध्ये आहे का. pi by 3 belongs to range of cos inverse, pi by 6 belongs to range of sin inverse. Now addition of this LCM किती आला बघा 12 4 into 3 3 pi plus 4 pi plus 2 pi 3 plus 4 बघा 7 7 plus 2 9 pi divided by 12 3 into 3 3 into 4 3 pi divided by 4 radians. आन्सर लक्षात आलं का. आता तिसरा जो टाइप आहे प्रूव्ह द फॉलोइंग. प्रूव्ह द फॉलोइंग. आता प्रूव्ह दॅट मध्ये बघा प्रूव्ह द फॉलोइंग तिसरा टाइपचं एक्झाम्पल आहे प्रूव्ह दॅट. त्याच्यामध्ये बघा फर्स्ट sin inverse of -1/√2. sin inverse of -1/√2 -3 sin inverse of √3 divided by 2 is equal to -5 pi divided by 4 radians. आता इथं बघा तसंच एक्झाम्पल आहे फक्त त्यांनी RHS मध्ये व्हॅल्यू दिलेली आहे. प्रूव्ह दॅट असं म्हटलेलं आहे. प्रूव्ह
let LHS is equal to sin inverse of minus 1 upon root 2 minus 3 into sin inverse of root 3 divided by 2. आता इथे बघा sin inverse of minus 1 upon root 2, sin ची व्हॅल्यू 1 upon root 2 कोणत्या अँगल साठी आहे पाय बाय 4 साठी, आणि minus 1 upon root 2 असल्यामुळे काय आलं minus पाय बाय 4 रेडियन्स, minus 3 sin inverse of root 3 by 2, sin ची व्हॅल्यू root 3 by 2 कोणत्या अँगल साठी आहे 60 म्हणजे पाय बाय 3 साठी, पाय बाय 3 3 ला 3 ही टर्म काय झाली कॅन्सल, is equal to minus pi minus 4 pi minus 5 pi divided by 4 radians. आता पुस्तकामध्ये एक चूक झालेली आहे बघा, इथं मायनस ची असं आहे पण आपलं जे आन्सर आहे ते minus 5 pi divided by 4 radians असं येते, हे बघा. आणि त्याचं दुसरं एक्झाम्पल tan inverse of cos theta plus sin theta divided by cos theta minus sin theta is equal to pi by 4 plus theta. आता इथं theta belongs to त्यांनी इंटरवल दिलेला आहे minus pi by 4 to plus pi by 4. आता याच्यामध्ये पण LHS पासून सुरुवात केली आपण प्रूफ मध्ये बघा, LHS is equal to LHS काय दिलंय तुम्हाला tan inverse of cos theta plus sin theta divided by cos theta minus sin theta. आता RHS मध्ये फक्त pi by 4 plus theta आहे म्हणजे फंक्शन राहत नाही, मग इथं ब्रॅकेट मधली जी व्हॅल्यू आहे ती कशा, इथं tan inverse आहे म्हणजे ब्रॅकेट मधली व्हॅल्यू कशामध्ये कन्वर्ट करायची tan मध्ये, मग tan मध्ये कन्वर्ट करण्यासाठी डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos theta. Therefore, LHS is equal to tan inverse of बघा cos theta ने डिवाइड केल्यानंतर cos theta upon cos theta 1 sin theta divided by cos theta tan theta divided by cos theta upon cos theta 1 minus sin theta upon cos theta tan theta is equal to tan inverse. आता 1 साठी आपण एक व्हॅल्यू घेऊ शकतो कोणती tan pi by 4, tan pi by 4 is equal to 1 tan pi by 4 plus tan theta divided by 1 minus tan pi by 4 into tan theta. आता इथं tan theta into 1 असे घेऊ शकतो आपण, आणि त्या 1 साठी तुम्ही काय घेऊ शकता tan pi by 4, and this is formula of tan inverse of tan pi by 4 plus theta. tan a plus b चा हा फॉर्म्युला आहे tan a plus tan b divided by 1 minus tan a into tan b. a म्हणजे कोणती व्हॅल्यू आली pi by 4 आणि b म्हणजे theta. मग tan inverse into tan 1 is equal to pi by 4 plus theta which is equal to RHS. आता बघा एक्सरसाइज मधले सगळ्या टाइपचे एक्झाम्पल एक दोन एक्झाम्पल आपण बघितलेले. आता इथे बघा हा चॅप्टर संपलेला आहे, तुम्ही राहिलेले एक्झाम्पल आणि मिसलिनियस एक्सरसाइज जो आहे तो सोडवून मला त्याची नोंद दाखवायची आहे. नाउ वी कॅन स्टॉप हियर. थँक्यू.